आता इथे हा सिलेंडर दाखवलेला आहे. हा रेक्टँगल काढायचा. रेक्टँगलची समजा मी एक हे डायमेन्शन 100 घेतले आणि हे समजा मी 20 घेतो. REC एंटर. फर्स्ट पॉइंट घेतला 100 टॅप 20 एंटर. 100/20 टाकलं. त्यानंतर मग पिस्टन आपल्याला काढायचं आहे. L एंटर करतो. इथून समजा मी एक पिस्टन ड्रॉ केला. त्याला जो समजा मी ऑफसेट टाकतो 10 चा. ही लाईन राईट साईडला ऑफसेट टाकली. त्यानंतर मग इथे हा रॉड टाकायचा आहे. मिड पॉइंट पासून एक लाईन ड्रॉ केली. O एंटर. समजा 5 चा ऑफसेट. ही लाईन वरती 5 जास्त होत आहे. O एंटर 2.5 एंटर करू. ही लाईन वरती, ही लाईन खालची साईड डिलीट करून टाकू. इथून ही लाईन ड्रॉ केली. त्यानंतर मग आता इथे DCB बनवायचा आहे. DCB साठी सेम REC एंटर केलं. फर्स्ट पॉइंट दिला. ओके. आता हॉरिझॉन्टल डायमेन्शन्स मध्ये समजा 40 दिले. 40 एंटर आणि 40/10 चा आपण रेक्टँगल बनवू. REC एंटर 40 टॅप 10 एंटर. त्याला समजा 10 ने वाढवू. मिड पॉइंटला एक लाईन ड्रॉ केली. त्यानंतर मग आता ही समजा लाईन आहे. या लाईनला आपल्याला डिवाइड करायचं आहे. ओके. डिवाइड करताना 1 2 3 4 5 6 7 8. ओके. 8 सेगमेंट मध्ये समजा डिवाइड करायचं. पहिला आधी ह्याला एक्सप्लोड करू. X एंटर एक्सप्लोड साठी. DIV एंटर. ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा. नंबर ऑफ सेगमेंट्स 8 एंटर केले. आता याच्यावरती पॉइंट्स आलेले. तर पॉइंटची स्टाईल आपण चेंज करू. 1 2 3 आलेले. 1 2 3 आलेले. 1 2 3 1 2 3. पॉइंटची स्टाईल चेंज करण्यासाठी शॉर्टकट लिहून घ्या. PTY एंटर. पॉइंट स्टाईल. इथे मी ही पॉइंटची स्टाईल देतो आणि ते ऍब्सोल्यूट सेट करायचं. साईज तुम्ही इथून सेट करू शकता. शॉर्टकट लिहून घ्या. PTY एंटर आणि ऍब्सोल्यूट लिहा. त्याच्या पुढे एरो टाकून ऍब्सोल्यूट ठेवायचं. इथे ओके करतो. याची पॉइंटची स्टाईल चेंज केली. परत एकदा बघा. DIV एंटर. सिलेक्ट ऑब्जेक्ट. नंबर ऑफ सेगमेंट 8 एंटर केले. याचे पॉइंट सेगमेंट डिवाइड केले. त्यानंतर मग L एंटर करायचं. हा पॉइंट इथे मी क्लिक केला. ओके. त्याच्यानंतर मग इकडे क्लिक करतो. 3 चं डिस्टन्स दिलं. इकडे समजा 0.5 देतो. 0.5 एंटर. इथे क्लिक केलं. या दोन्ही लाईन मी काय करेन, मिरर करेन. MI एंटर मिरर. फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, इरेज सोर्स ऑब्जेक्ट नो. त्यानंतर मग सेम आता इथे आपण एरो जो आहे तो एरो आपण असा पण बनवू शकतो किंवा दुसरी मेथड आहे ती बघा. आधी मी एक लाईन ड्रॉ करून घेतो इथून इथपर्यंत. ओके. एस्केप दाबलं. पुढच्या शॉर्टकटला PL एंटर पॉलीलाईन. पॉलीलाईन सिलेक्ट केलं. आता इथे विचारतं स्पेसिफाय स्टार्ट पॉइंट. हा स्टार्ट पॉइंट दिला. स्पेसिफाय नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट मी समजा इथे दिला. त्याच्यानंतर मग विड्थ मध्ये जायचं. विड्थ मध्ये स्टार्टिंग विड्थ 3
3 किंवा 1 देऊ. आता इथे थिकनेस आपण 0.5 घेतलं होतं ना, एका साईडची 0.5. तर स्टार्टिंग विड्थ 1 एंटर केली, एंडिंग विड्थ 0 एंटर केली. तर हा असा आपण एरो क्रिएट करू शकतो. या पॉइंटला क्लिक केलं. परत एकदा बघा, एल एंटर केलं. आता इथे ऑलरेडी पॉइंट आहेच. इथून इथे लाईन ड्रॉ केली ही. इथे मी 3 एंटर केलं. आता इकडून परत आपल्याला इकडे एरो बनवायचं. खाली पीएल एंटर करायचं. पहिला स्टार्ट पॉइंट इथे दिला. विड्थ मध्ये जायचं. विड्थ मध्ये स्टार्टिंग विड्थ 1 ची 1 एंटर आणि एंडिंग विड्थ 0 एंटर केलं. या पॉइंटला क्लिक केलं. पीएल एंटर पॉलीलाईन फर्स्ट पॉइंट दिला. विड्थ मध्ये मी समजा गेलो, स्टार्टिंगला 1 दिली, एंडिंगला पण 1 दिली, तर ते असं घेऊन जाईल. स्टार्टिंगला समजा 1 दिली आणि एंडिंगला समजा 0 दिली, तर तो असा पॉइंट येऊन जाईल. त्यानंतर मग इथून इकडे गेलो, एल एंटर. या पॉइंट पासून इथपर्यंत आधी लाईन ड्रॉ करायची. या लाईन वरती आधी 1 एंटर केलं. ऑर्थो बंद करून 1 एंटर केलं. इथपर्यंत येऊन जाईल. हे आपलं किती 3चं डिस्टन्स आहे. थोडी इथे अजून 2 एंटर करतो. इथून आता स्टार्ट करू आपण. पीएल एंटर पॉलीलाईन स्टार्ट पॉइंट इथे द्यायचा. विड्थ मध्ये जाऊन स्टार्टिंग विड्थ 1 ची एंडिंग विड्थ 0 एंटर. एल एंटर. इथून ऑर्थो ऑन करायचा. हाईट आता 1 एंटर केली. इकडे अजून एक 1 एंटर करू, 2 ची टोटल देऊ. इकडच्या साईडला 0.5 एंटर. इकडच्या साईडला 0.5 कमी वाटतंय, 1 चं देऊ टोटल, म्हणजे 0.5 प्लस 1.5 दिलं, 1.5 एंटर. इकडे 2 एंटर, म्हणजे टोटल 2 ची दिली. हे काम झालं की पॉइंटची स्टाईल काय करू, चेंज करून टाकू. पीटीवाय एंटर. इथे अननोनचा ऑप्शन आहे, सेट करून ओके करून टाकायचं. सेम ही लाईन कॉपी, सीओ एंटर, बेस पॉइंट दिला. पीटीवाय एंटर, सीओ एंटर, बेस पॉइंट दिला आणि इकडे पेस्ट करायचं. जर एल एंटर, या पॉइंटला क्लिक करून इथे हे रॅन्डम ड्रॉ केलं. तुम्हाला व्ही असा शेप वगैरे ड्रॉ करून ते कॉपी पेस्ट पण तुम्ही करू शकता. सेम आता हा सिम्बॉल आहे, या सिम्बॉल मध्ये त्याला त्यांनी पुश बटन ऍड केलेलं आहे. या पॉइंट पासून इथे इथून इथे इथून फक्त लेयर्स मध्ये काढा. लेयर्स आधी प्रॉपर सेट करायचे आणि त्यानंतर ड्रॉ करायचं. आता हा जो आहे त्याला मी काय करतो, ब्लॉक करतो. म्हणजे जेव्हा पण लागणार असेल, समजा ही डायग्राम ड्रॉ करायची, तर
हाच मी जेव्हा लागेल तेव्हा तो कॉपी पेस्ट करून ठेवू. बी एंटर केला ब्लॉक साठी, त्याला नाव द्यायचं समजा 3V BCU जे काय नाव असेल ते नाव द्यायचं. पिक पॉइंट दिला समजा हा वाला. सिलेक्ट ऑब्जेक्ट मध्ये हे सगळं सिलेक्ट करायचं, एंटर दाबलं आणि ओके दाबायचं. हा असा ब्लॉक झाला. इथे ब्लॉक्स मध्ये इन्सर्ट मध्ये गेला की ब्लॉक भेटून जाईल, किंवा कॉपी पेस्ट पण तुम्ही करू शकता. एम एंटर, याला समजा एका लाईन मध्ये आणायचं, या लाईन मध्ये इथे ठेवून दिलं. एंटर. हा बेस पॉइंट, सेकंड पॉइंट, TR एंटर ट्रिम, ट्रिम केलं. आता हाच मी काय करतो, कॉपी करतो. एम एंटर करून मूव्ह केलं. आता याच्यातला फक्त 3च लाईन्स आहेत. ओके, तर वर्टिकल लाईन ठेवायची आणि इकडे इन्क्लाइन लाईन ठेवायची. ह्याला आपण मूव्ह वगैरे करू शकतो. ह्याला सिलेक्ट करायचं, एक्स एंटर एक्सप्लोड साठी ब्लॉक, ब्लॉक आपण एक्सप्लोड केला. त्यानंतर मग इथे ही लाईन आहे, ही लाईन ठेवून घेऊ. ही वाली जी आहे ही वाली जी आहे ती उलटी करायची. त्याला सिलेक्ट केलं, MI एंटर मिरर करू. फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट. आता हा पहिला आधी हॉरिझॉन्टली हे करून घेऊ, मिरर करू. इरेज सोर्स ऑब्जेक्ट नो. त्यानंतर मग ह्याला वर्टिकली मिरर करू. MI एंटर मिरर, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, इरेज सोर्स ऑब्जेक्ट. MI एंटर मिरर, फर्स्ट पॉइंट, MI एंटर मिरर, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, इरेज सोर्स ऑब्जेक्ट नो. इथे लाईन पण आहे त्याच्यावरती आणि हा ऑब्जेक्ट पण वेगळा, त्यामुळे ते मिरर नीट झालं. ही लाईन नाहीच आहे, डिलीट करून टाकली. एक वर्टिकल लाईन आहे, याला सिलेक्ट करून MI एंटर मिरर, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, इरेज सोर्स ऑब्जेक्ट नो. याला मी डिलीट करून टाकतो. याच्यात मध्ये आपण ट्रिम करून हॅचिंग करू शकतो. शॉर्टकट लिहून घ्या, H एंटर हॅक साठी. इथे हा कलरचा ऑप्शन आहे. पॅटर्न तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथून सॉलिड पॅटर्न घेतला आणि क्लोज करायचा. आता हे सिमेट्रिक पाहिजे असेल तर ते त्यानुसार आपल्याला ऍडजस्ट करायला लागेल. M एंटर, हा बेस पॉइंट आणि हा सेकंड पॉइंट. M एंटर, फर्स्ट पॉइंट, सेकंड. M एंटर, फर्स्ट पॉइंट, TR एंटर ट्रिम, ट्रिम. बाकीचं इकडचं पुश बटन ड्रॉ करायचं. मिड पॉइंट पासून लाईन एक डिस्टन्स टाकायचं, 3 एंटर. दोन्ही साईडला ऑफसेट, 4 एंटर ऑफसेट. 2.5 चा डिस्टन्स घेतला समजा, किंवा 2 चा डिस्टन्स घेऊ. ही लाईन वरती 2 जास्त होते,
1 एंटर करू, सेम खालच्या साईडला 1 एंटर, सेंटर लाईन डिलीट केली. सी एंटर सर्कल साठी सेंटर पॉइंट द्यायचा आणि 1.5 ची समजा रेडियस द्या. ई एक्स डबल एंटर, ए एक्सटेंड, ए एक्सटेंड, शिफ्ट दाबायचा आणि हे एक्सटेंड कमांड मध्येच रिमूव्ह करायचं. राहिलेल्या बाकीच्या लाईन्स तुम्हाला डॉटेड मध्ये वगैरे ड्रॉ करता येतील. कळलं कसं ड्रॉ करायचं? हे काम झालं की याचा ब्लॉक बनवून ठेवायचा, म्हणजे जेव्हा पण लागतील ते तुम्ही याच्यातनं कॉल करू शकता. ह्याला लागणार आहे तर बी एंटर केलं, याला सिंगल ऍक्टिंग सिलेंडर नाव दिलं, पिक पॉइंट मध्ये हा समजा पिक पॉइंट द्यायचा, सिलेक्ट ऑब्जेक्ट मध्ये हे सगळं सिलेक्ट करायचं. आता इथे ब्ल्यू कलरचा बॉक्स घेतलेला आहे, ग्रीन कलरचा घेतला तर ही लाईन इंटरसेक्ट झाली की ती पण सिलेक्ट होऊन जाईल. त्यामुळे तसं ग्रीन कलरच्या बॉक्स मध्ये करायचं, ब्ल्यू कलरच्या बॉक्स मध्ये करायचं. एंटर दाबलं आणि ओके करायचं. त्याचा पण ब्लॉक क्रिएट झाला. आता ब्लॉक विथ ऍट्रिब्यूट्स बघू. आता हे जे सिम्बॉल्स आहेत इथे असं काय नेमिंग वगैरे काय केलं नाहीये, 5/2 DCV दिलेला आहे. आता हा समजा आपल्याला कंटिन्यू समजा लागणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी हा जेव्हा आपण इन्सर्ट करतोय, इन्सर्ट करताना त्याचा टेक्स्ट पण आलं पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये 5/2 DCV काउंट 1 किंवा नंबर 1, नंबर 2, नंबर 3 असं आलं पाहिजे. तर आपण ते काय करतो, ब्लॉक मध्ये ब्लॉक विथ ऍट्रिब्यूट्स मध्ये सेव्ह करतो. हेडिंग टाका ब्लॉक विथ ऍट्रिब्यूट्स. ब्लॉक विथ ऍट्रिब्यूट्स. सगळ्यात पहिली प्रोसिजर लिहा, ड्रॉ द ऑब्जेक्ट. स्टेप 2 लिहा, डिफाइन ऍट्रिब्यूट्स. स्टेप 1 मध्ये ड्रॉ द ऑब्जेक्ट. स्टेप 2 लिहा, डिफाइन ऍट्रिब्यूट्स. ब्रॅकेट मध्ये लिहा ATT एंटर. शॉर्टकट काय ऍट्रिब्यूट डिफाइन करण्याचा, ATT एंटर. त्याच्यामध्ये सब स्टेप लिहा, ए वगैरे नाव द्या त्याला, TAG टॅग. इथे बघा टॅग, त्याच्या पुढे एरो टाका आणि लिहा गिव्ह एनिथिंग. गिव्ह एनिथिंग. सेकंड नंबर प्रॉम्प्ट लिहा, प्रॉम्प्टच्या पुढे एरो टाका आणि लिहा क्वेश्चन. स्टेप 3 सब स्टेप तिसरी लिहा डिफॉल्ट. डिफॉल्टच्या पुढे एरो टाका आणि लिहा आन्सर. ऍडजस्ट द टेक्स्ट हाईट लिहा. त्यानंतर मग स्टेप 3 लिहा क्रिएट अ ब्लॉक. क्रिएट अ ब्लॉक. क्रिएट अ ब्लॉक. ब्लॉकची आपल्याला प्रोसिजर माहिती आहे. ठीक आहे. आता आपली पहिली स्टेप झालेली आहे ड्रॉ द ऑब्जेक्टची. म्हणजे आपण काय केलं, हा ऑब्जेक्ट असा ड्रॉ केलेला आहे. त्याच्यानंतर मग सेकंड स्टेप आहे ATT एंटर. डिफाइन ऍट्रिब्यूट. इथे ऍट्रिब्यूट डेफिनेशन आलेलं आहे. सगळ्यात पहिली सब स्टेप आहे टॅग. टॅग मध्ये आपल्याला काही द्यायचं. आता इथे मी समजा लिहितो इटन. इटन समजा
कंपनीचं नाव आहे, ती हे डीसीबी मॅन्युफॅक्चर करते. ओके. त्याच्यानंतर मग सेकंड स्टेप आहे प्रॉम्प्ट. प्रॉम्प्ट मध्ये लिहिलेलं आहे आपण क्वेश्चन, व्हॉट इज डीसीबी नंबर, ओके, किंवा डीसीबी साईज असेल, काही असेल, क्वेश्चन असं देऊ शकतो. डिफॉल्ट मध्ये काय आहे आन्सर, डीसीबी नंबर 1. ओके, डिफॉल्ट मध्ये आन्सर आलं. टेक्स्टची हाईट 1 देतो, खाली इथे ओके केलं आणि इथे आपण हे प्लेस करू. ओके, आपली सेकंड स्टेप झालेली आहे. तिसरी स्टेप आहे क्रिएट अ ब्लॉक. ब्लॉक साठी आता इथे काय करतो, बी एंटर, इथे नाव द्यायचं डीसीबी. ओके, हा पुश बटन आहे, त्याला नाव देऊ आपण डीसीबी पुश बटन. पीबी म्हणजे पुश बटन. पिक पॉइंट मध्ये हा पिक पॉइंट दिला. सिलेक्ट ऑब्जेक्ट मध्ये हे सगळं सिलेक्ट करायचं, एंटर दाबायचं आणि ओके करायचं. नाव द्यायचं, पिक पॉइंट द्यायचं आणि सिलेक्ट ऑब्जेक्ट करायचं. इथे ओके केलं. आधी तरी काय विचारलं, व्हॉट इज डीसीबी नंबर, डीसीबी 1. असे मल्टिपल तुम्ही क्वेश्चन्स क्रिएट करू शकता. ओके, इथे खाली तुमचे क्वेश्चन्स राहतील आणि त्याचे आन्सर्स राहतील. ओके, इथे ओके केलं की ऑटोमॅटिकली इथे काय आलं, डीसीबी नंबर 1. परत आता तुम्हाला समजा डीसीबी लागणार आहे, इथून जेव्हा तुम्ही इन्सर्ट कराल डीसीबी पीबी, समजा इथे लागतो, इथे तुम्हाला आधीच क्वेश्चन विचारेल, इथे तुम्ही नंबर टाकला, आन्सर टाकलं तुम्ही, इथे ओके केलं. ओके, तर मग नंबर ऑफ क्वेश्चन्स राहतील तुमचे, एकच नाव राहणार. ओके, मल्टिपल क्वेश्चन्स तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, ते तुम्हाला इथे आन्सर्स याच्यात भेटून जातील. हे झालं ब्लॉक विथ ऍट्रिब्यूट्स. ब्लॉक मध्ये जायचं, इन्सर्ट मध्ये जायचं, इथून इन्सर्ट करायचा आणि प्लेस करायचं, समजा 3. हे एक एक्झाम्पल झालं. अजून एक एक्झाम्पल बघू. आता कंपनीची स्टँडर्ड शीट असते. ओके, त्याच्यामध्ये खाली इथे लिहिलेलं असतं कंपनी नेम, प्रोजेक्ट नेम, ड्रॉन बाय, चेक बाय. ठीक आहे, डेट वगैरे असते, सिम्बॉल्स वगैरे असतात. ओके, मग ते टेम्पलेट आपण काय करतो, एक स्टँडर्ड टेम्पलेट अशी बनवून ठेवतो. कंपनीच्या नुसार ते टेम्पलेट चेंज होत राहते. तर आता जे व्हॅल्यू चेंज होणार आहेत ते आपण ऍट्रिब्यूट्स मध्ये टाकणार आणि जे कॉन्स्टंट राहणार आहेत ते आपण टेक्स्ट मध्ये देणार. ओके, तर आता इथे मी टी एंटर करतो टेक्स्ट साठी, घेऊन घ्या शॉर्टकट टी एंटर टेक्स्ट. स्पेसिफाय फर्स्ट कॉर्नर दिला आणि त्यानंतर मग सेकंड कॉर्नर समजा इथे देतो. इथनं हाईट वगैरे आपल्याला चेंज करता येईल. ओके, समजा मला 10ची हाईट द्यायची, 10 एंटर केलं. आता इथे मी कंपनी नेम समजा टाकतो. बाजूला क्लिक केलं, डबल क्लिक करायचं, कंट्रोल ए करायचं आणि इथनं हाईट द्यायची, 3 एंटर. टी एंटर टेक्स्ट साठी फर्स्ट पॉइंट दिला, सेकंड पॉइंट दिला, त्यानंतर मग आता इथे प्रोजेक्ट नेम टाकू, प्रोजेक्ट नेम, कंट्रोल ए केलं आणि इथे समजा मी हाईट टाकतो 2 एंटर. काय केलं, टी एंटर टेक्स्ट साठी इथे क्लिक करायचं, इथे क्लिक करायचं, त्यानंतर मग हाईट आपण इथून सेट करू शकतो
ड्रॉन बाय. त्यानंतर मग समजा डेट असेल हे आपल्याला कॉपी पेस्ट पण करता येईल. CO एंटर कॉपीसाठी बेस पॉइंट द्यायचा आणि सेकंड पॉइंट द्यायचा. कंट्रोल A डेट टाकली. तर हे आपण असे वेगवेगळे टेक्स्ट टाकू शकतो. ओके, कंपनी नेम, प्रोजेक्ट नेम, ड्रॉन बाय, ओके, डेट वगैरे. आता पुढच्या स्लाइडला आपल्याला काय टाकायचंय, ऍट्रिब्यूट्स टाकायचे. ओके, हे आपण टेक्स्ट मध्ये टाकलं, पुढच्या व्हॅल्यूज चेंज होणार आहेत. म्हणजे कधी कंपनी समजा टाटा असेल, कधी समजा इटन आहे, कधी इमर्सन आहे. ओके, वेगवेगळ्या कंपनीचे प्रोजेक्ट आपल्याकडे येतात. ओके, इथे कंपनीचं नाव मी चेंज करत राहील, प्रोजेक्टचे नाव चेंज होत राहतील, ड्रॉन बाय चेंज होत राहील. ओके, डेट कंटिन्युअस चेंज होत राहते. ओके, डेली डेट चेंज होते. तर त्या व्हॅल्यूज मी कशात टाकेन, ऍट्रिब्यूट्स मध्ये टाकेन. त्या ऍट्रिब्यूट साठी ATT एंटर करायचं. आता इथे सेम तुम्ही टॅग मध्ये काही टाकू शकता. समजा कंपनी नेम, प्रॉम्प्ट मध्ये क्वेश्चन असेल व्हॉट इज कंपनी नेम, डिफॉल्ट मध्ये आन्सर असेल समजा टाटा. टेक्स्ट मध्ये हाईट आहे, हाईट मध्ये समजा इथे मी 5 ची टाकली. ओके करतो आणि इथे प्लेस करायचं. ऍट्रिब्यूट्स कॉपी नाही करायचे, आणखी क्वेश्चन तो कॉपी होणार. ATT एंटर केलं. टॅग मध्ये तुम्ही काही टाकू शकता. प्रॉम्प्ट मध्ये क्वेश्चन असेल व्हॉट इज प्रोजेक्ट नेम क्वेश्चन मार्क, आणि डिफॉल्ट मध्ये असेल समजा नाही. इथे हाईट असेल, जी हाईट तुम्ही तिकडे घेतली असेल तीच हाईट इथे टाका. इथे क्लिक करायचं. ATT एंटर, ड्रॉन बाय who drawn this project, आणि समजा इनिशियल असेल XYZ इनिशियल. इथे ओके करायचं आणि इथे प्लेस करायचं. ATT एंटर केला. डेट व्हॉट इज प्रोजेक्ट डेट, डिफॉल्ट मध्ये डेट टाकून देऊ 30/6/2025. इथे हाईट, इथे डिस्प्ले. आता आपली स्टेप किती वेळा झाल्या, पहिली झाली, दुसरी झाली की तिसरी झाली, दुसरी कंप्लीट झाली. ओके, पहिलं होतं ड्रॉ द ऑब्जेक्ट. ओके, त्याच्यानंतर मग सेकंड स्टेप आपली ऍट्रिब्यूटची डिफायनिंगची स्टेप झाली. आता स्टेप 3 आहे क्रिएट अ ब्लॉक. ब्लॉक साठी P एंटर करायचं. इथे नाव द्यायचं ब्लॉकचं, शीट टेम्पलेट नाव दिलं. पिक पॉइंट मध्ये समजा हा पिक पॉइंट दिला, कुठलाही देऊ शकता तुम्ही. सिलेक्ट ऑब्जेक्ट मध्ये हे सगळं सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर एंटर दाबलं आणि त्यानंतर मी इथे ओके दाबायचं. इथे क्वेश्चन सगळे विचारेल, इथे ओके केलं, सगळे व्हॅल्यूज इथे येऊन जातील. आता समजा आपण ही जी शीट आहे ही मी काय करतो, सेव्ह ॲज मध्ये DWT मध्ये सेव्ह करतो. लिहून घ्या सेव्ह ॲज DWT. इथे ऑप्शन आहे DWT चा, ते नाव द्यायचं माय टेम्पलेट आणि सेव्ह करायचं. लिहून घ्या सेव्ह टेम्पलेट फाईल इन .dwt फॉर्मॅट. सेव्ह टेम्पलेट फाईल इन .dwt फॉर्मॅट. सेव्ह करताना इथे फक्त DW ची जागी DWT करायचं आणि ते सेव्ह करायचं. सेव्ह तिथे क्लिक केलं, ओके करायचं. आता इथल्या इथे तुम्ही इन्सर्ट जर का केली ब्लॉक मधनं, तर जेव्हा पण आपण प्लेस करतो तेव्हा लगेच तिथे विचारेल. समजा आता डेट आपल्याला टाकायची आहे 29.
त्यानंतर मग इनिशियल समजा ABC आहेत, कंपनी समजा मारुती, प्रोजेक्ट नेम समजा सुझुकी आहे, सॉरी समजा वॅगन इथे ऑटोमॅटिक सगळ्या व्हॅल्यूज चेंज झाल्या. आता आपण ही टेम्पलेट सेव्ह केलेली, ह्याला क्लोज करू टाकू, नो करू. स्टार्ट करताना डायरेक्टली इथे न्यू वरती क्लिक करायचं. ओके, इथे ड्रॉप डाऊन मध्ये माय टेम्पलेट आता इथे सेट होतं. ओके, इथे न्यू वरती क्लिक करताना इथे हा जो ड्रॉप डाऊन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. इथे ब्राउज टेम्पलेटचा ऑप्शन आहे आणि इथे ही माय टेम्पलेट 1 2 3 नावाने सेव्ह केलेली ओपन करतो. इथे हे टेम्पलेट चालू झाले. ओके, डबल क्लिक केलं की तरी व्हॅल्यू तुम्ही चेंज करू शकता. ओके, कंपनी नेम, व्हॉट इज कंपनी नेम, इथे टाटा आलेले. क्लिक करा. त्यानंतर मग इथे समजा सिलेंडर ड्रॉइंग, ड्रॉन बाय समजा त्यानंतर मग प्रोजेक्टची डेट समजा इथे 04 तारीख. ओके करायचं. सगळ्या व्हॅल्यूज इथे चेंज झाल्या. लेफ्ट साइडच्या व्हॅल्यूज कॉन्स्टंट राहतील, राईट साइडच्या व्हॅल्यूज चेंज झाल्या. जे काही ड्रॉइंग असेल ते ह्याच्या टेम्पलेट मध्ये स्केल करून इम्पोर्ट करायचं. तर हे असं आपलं काम राहणार आहे ऍट्रिब्यूट्स मध्ये. याची प्रॅक्टिस करून घ्या आणि हे ड्रॉइंग पण ड्रॉ करा. आता याच्यातले काही सिम्बॉल्स जर का असतील तर ते इम्पोर्ट करू शकता. DC एंटर, डिझाईन सेंटर, हायड्रोलिक न्यूमॅटिक्स ड्रॉइंग आहे, ब्लॉक्स मध्ये जायचं, त्या सिंगल ऍक्टिंग सिलेंडर दिलेलं आहे. आता इथे दोन्ही साईडला इकडे दिलेलं आहे. ओके, यामध्ये इथे आपण काय करणार, याला वरच्या साईडला असेल तर ते रोटेट पण करू शकता तुम्ही, RO किंवा मिरर करू टाका. MI एंटर मिरर, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, इरेसोर्स ऑब्जेक्ट. हे असं ड्रॉ झालं. आता त्यांनी इथे हा पिस्टन असा दाखवलेला आहे, ह्याला आपल्याला एक्सप्लोड करायला लागेल आणि एक्सप्लोड करून जसं आपल्याला ड्रॉइंग लागते तसं आपण बनवलं. इथे आपल्याला एक्स्ट्रा लाईन लागते, या लाईनला ऑफसेट टाकून दोन्ही साईडला एक करणार, एक्स्ट्रा पोर्शन ट्रिम करून टाकायचं आणि त्याचं ब्लॉक करून टाकायचं. हे सिम्बॉल्स वगैरे जे लागणार आहेत ते तुम्ही इकडनं घेऊ शकता. किंवा दुसरा ऑप्शन आहे, नेटवरती जायचं, हायड्रोलिक न्यूमॅटिक सिम्बॉल्स ब्लॉक्स फॉर ऑटोकॅड, फ्री वगैरे असे शब्द टाकले की इथे काही वेबसाईट आहे त्याला लॉग इन वगैरे करायला लागतं. जीमेलचं वगैरे लॉग इन करून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. हे आयसोमेट्रिक मध्ये प्लंबिंगचे ते सिम्बॉल्स आहेत, हायड्रोलिक कनेक्टर्स आहेत.
पायपिंगची वर तुम्हाला जास्त भेटेल. तिथे प्रीमियम वाले जे असतील तुम्हाला पेड करायला लागतात, फ्री वाले डाउनलोड करायचे. हे पण प्रीमियम वालाच आहे. हे DWG मॉडेल्स न्यूमॅटिक. हायड्रोलिक. हे सिम्बॉल्स वगैरे भेटतील तुम्हाला. ठीक आहे. मला या टाइप मध्ये सर्च करायला लागेल, शोधायला लागेल. जे अवेलेबल असतील ते घेऊ शकता, किंवा नाही तर मग तुम्हाला क्रिएट करायला लागतील. क्रिएट करून सेव्ह करून ठेवायचे. आता काही काही कंपनीमध्ये हायड्रॉलिक न्यूमॅटिक्सचं काम चालतं, काही काही त्याच्यामध्ये पायपिंगचं काम चालतं, किंवा HVACचं काम चालतं. त्यानुसार आपण हे डाउनलोड करून ठेवायचे आणि जेव्हा लागतील तेव्हा ते कॉल करायचे. हे फ्री वालंच आहे, तुम्ही डाउनलोड करू शकता. लॉग इन करायला लागेल, लॉग इन करून डाउनलोड करायचं. कळलं ऍट्रिब्यूट्स काय? बाकी काय डाऊट्स आहेत त्याच्यात? टेम्पलेटचं बनवून ठेवा. टेम्पलेट कंपनीमध्ये तुम्ही असे स्टँडर्ड बनवून सेव्ह करू शकता.